हॅलो, मी अश्विनी. सकाळी मुलांच्या डब्यासाठी मी रात्रीच हरभरे भिजत घातले होते आणि त्यात मी उकडायला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये एक बटाटा पण घातलेला आहे, म्हणजे दोन्ही एकदमच शिजतं. आणि मुलांना रोज रोज भाजीला काय द्यायचा हा नेहमीच प्रश्न असतो. मस्त असंच पुऱ्या करायचा बेत होता, कारण चपाती नेऊन मुलं रोज रोज कंटाळतात. आता दोन्ही म्हणजे चपातीत पीठ मुरते किंवा हरभरा शिजते, तोपर्यंत मस्त असा मी माझा चहा एन्जॉय केला. त्याच्यानंतर भाजी फोडणीला टाकली आणि मुलांच्या डब्यासाठी गरम गरम पुऱ्या करायला घेतला. बाजूला मुलांचा नाश्ता वगैरे पण चालूच आहे. सगळं त्यांचं आवरून झाल्यानंतरच मी माझ्या केसाचा टावेल निघतो. जोपर्यंत ते घरात आहेत तोपर्यंत मला बाकीचं कुठलंच काही काम करता येत नाही. आणि अंथरूणावरनं तर आमच्या घरात रोज भांडणं होतात की कोण ठेवणार, कोण करणार. आणि मी तर डेली म्हणते की मला करायचं नाही, पण शेवटी ते माझ्याकडंच काम येतं आणि मलाच करावं लागतं. त्यानंतर गादीवरती बेडशीट व्यवस्थित अंथरून ठेवले आणि जे अंथरूण असते ते व्यवस्थित लावून घेतलं. उशी वगैरे सगळं ठेवून दिलं आणि बेडरूम सगळं आवरून घेतलं. अचानकच आभाळ झालं होतं, त्याच्यामुळे गडबडीने मी कपडे आणायला गेले होते. ही कपडे जी काल मी धुली होती ती काल दिवसभर तर काय वाळली नव्हती, त्याच्यामुळे आता म्हणलं वाळली होती तर घेऊन यावं. त्याच्यानंतर भरपूर अशी घरातली कामे वगैरे आवरली. मग देवपूजा करून घेतली आणि संध्याकाळच्या वेळेस जेव्हा सगळी कामं वगैरे झाले होते, दुपारी मी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग कपड्याच्या घड्या घालायला घेतले होते. आता इथं मी कपड्याच्या सगळ्या घड्या घालून घेते आणि आजचा मिनी ब्लॉग इथंच संपवते. माझे व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडत असेल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.